मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची मागासवर्ग आयोगाची शिफारस। इंदिरा साहनी केसनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र असल्याचा निष्कर्ष। मंत्रिमंडळ बैठकीत अहवालाला मंजुरी। सगळे सोरे अधिसूचनेवर स्पष्टता द्या। कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण कसं देणार? महाविकास आघाडीचे सरकारला सवाल। मुख्यमंत्री अध्यक्ष सभापतींना मवियाचं पत्र। मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन। आमदार रईस शेख, अबू आझमींनी झळकावले फलक। नोकरी शिक्षणात 5% आरक्षणाची मागणी। सीएसएमटी परिसरात कुणबी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन। ओबीसीतून कोणत्याही प्रकारे आरक्षण न देण्याची मागणी। सात ते 9 मार्च राज ठाकरे नाशिकमध्ये मुक्कामी। पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार। 8 मार्चला राज ठाकरेंच्या हस्ते काळारामांची आरती। निवडणूक आयोगाने एका आठवड्यात शरद पवार गटाला चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेलं नाव कायम राहणार। समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। कॉर्डेलिया क्रूज प्रकरणी ईडीकडून दाखल प्रकरणात 1 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण। पुण्यात 100 कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त। विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेची कारवाई। 52 किलोंपेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त। तिघांना बेड्या। दिल्लीत किसान मोर्चानं सरकारचा 5 पिकांवरील एमएसपीचा प्रस्ताव धुडकावला। उद्यापर्यंत ठोस निर्णय न झाल्यास दिल्लीत धडकणार। 23 पिकांवरील एमएसपी कायद्याच्या मागणीवर शेतकरी ठाम। मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर। 2018 मध्ये अमित शहांविरोधातील टिप्पणी प्रकरणी सुलतानपूर कोर्टात सुनावणी। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ब्रेक घेऊन राहुल गांधी कोर्टात हजर। उत्तर भारतात पुन्हा बर्फवृष्टी आणि पाऊस। थंडी वाढण्याची शक्यता। दिल्लीतही पावसाची रिमझिम। तापमानात घट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।